कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल अक्षरा, निघायचं ना? हो, मलाही बघायचंय महाआरतीचा सोहळा। आई मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पण हा रंग खूप खुलून दिसतोय तुमच्यावर। थँक्यू, तू पण छान दिसतेस। थँक्यू, पण तुमच्यात ना एका गोष्टीची कमतरता आहे। अगं बाई, काय आता काय राहिलं? म्हणजे माझं सगळंच आवरून झालंय, मी एवढंच आवरते। अगं याच्यापेक्षा काही राहिलं असेल तर तू सांग बाई। काय माझ्या ना काही गोष्टी लक्षात राहत नाही, वय झालं बाई माझं आता। एवढं काही वय वगैरे झालेलं नाही, छान तयार झालाय तुम्ही। पण हां, अजून एक गोष्ट असली असती ना तर सोन्याहून पिवळा। काय? एक मिनिट। अगं काय? तुमच्यासाठी घ्या। अगं हे कशासाठी? नाही नाही, मला नको, खरंच नको, तू घाल हे। आई हे बघा, सण आहे ना, एखादा मोठा दागिना घातला तर किती छान वाटेल। अगं पण नटायचं काही वय आहे का माझं? तू नट ना। नाही नाही, मला खरंच नको का बाई। अहो काय काय ऐकलं मी? हे सगळं घालायचं हिचं वय नाही असं कोण म्हणाल ग? तुला म्हणाल कोणी? अक्षरात तू बोललीस? अहो मीच म्हटलं तिला, माझं काही नटायचं वय आहे का? तिने घालू दे ना ते, नाही का? ए पण मी खरंच सांगते, मी ना एवढे दागिने नाही घालत। आई मला सगळं माहितीये, तरी मी खास आहे तुमच्यासाठी आणलंय। अहो छान दिसेल, तुम्ही द्या ऐकलं, मीच घालते। अगं छानच आहे। आणि बाय द वे, ही आयडिया माझी नाही आहे बरं का। अहो काय तुम्ही कशाला उगीच हे सगळं करत बसलात? शालू असं काय करतेस? आपल्या घरची लक्ष्मी असतो, लक्ष्मीसारखी दिसायला नकोस? आणि कधीतरी असं घातलं तर छान दिसतं ग। चला निघूया। हो निघूया, चला। निघाले का समदे? ही दुर्गी कुठे राहिली? दुर्गे, अगं आवर पडशिरी, निघाले बघ समदे। आजी त्या गेल्या पुढे ऑलरेडी। असं वय? मी पण तुम्हाला बोलवायलाच येत होते। चल निघूया। बरं ऐका ना, काय झालं? तुमचा माझ्यावरचा राग गेला का? हो, काय बी काय बोलतायसा? मी कशा पायी तुमच्यावर रागवणार? काय संबंध? हे बघा, मी ना तुमच्या मुलीसारखीच आहे। माझ्यावर रागवायचा हक्क आहेच तुम्हाला, पण तुम्हाला खरं सांगू का? काल मी तुम्हाला जे काही बोलले ना, ते बोलण्यामागचा माझा हेतू वेगळा होता। म्हणजे तुम्हाला दुखवायचं नव्हतं मला, तसं काही नव्हतं, खरंच सांगते। पण ते माहिती आहे, पण हो कळलं मला। आणि नंतर मला अधिपतीचं बोलणं सुद्धा पटलं। मग तुमच्याही मनासारखं झालं की नाही? मग राग सोडा ना आता। का मी तुमची माफी मागू? कान धरून माफी मागते। अहो, काय तरीच काय? आई तुम्हीच कशाला, मी पण कान धरून माफी मागते ना। अगं आई, मी पण पकडू? काय जावंय बापू, आधिपतीच्या मनासारखं झालंय ना गं, म्हणजे माझ्या मनासारखं झालं समजा। चला निघायचं का? चला या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।